राज्यभरामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा। वादळी वाऱ्यामुळे हंगामी पिकांसह द्राक्ष आणि टरबूजाची बाग भुईसपाट। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान, तर अनेक भागात घरांचे पत्रेही उडाले। वादळी वाऱ्यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागा भुईसपाट। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सरकारनं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। पुण्यातील शास्त्रीनगरमधील अश्लील कृत्य प्रकरणी आरोपी गौरव अहुजाला आता जामीन मंजूर। गौरवचा मित्र भागेश ओसवालला यापूर्वी जामीन। नागपुरात इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाची भरदिवसा हत्या। 2 हल्लेखोरांनी चाकूने वार करत पळ काढला। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। कल्याणमधील चोराचा चेन्नईमध्ये एन्काउंटर। चोरी करण्यासाठी चोरट्यांची टोळी विमानानं चेन्नईत गेली होती। 10 किलो सोनं चोरून घेऊन जाताना झालेल्या झटापटीमध्ये एन्काउंटर। पुण्यामध्ये 2 अल्पवयीन सावत्र बहिणींवर लैंगिक अत्याचार। शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना। जवळच्याच नातेवाईकानं सावत्र बहिणींवर 2 दिवस अत्याचार केल्याचा धक्कादायक। सिंधुदुर्गातील खवणे गावातील ग्रामस्थांचा फिश मिल कंपनीला विरोध। 4 ग्रामपंचायतीचे कंपनीच्या विरोधात ठराव। परिसरामध्ये दुर्गंधी येत असून पर्यटनावर परिणाम होत असल्याचा देखील दावा। जुहूमध्ये बेस्ट बसची ऐश्वर्या राय बच्चनच्या वाहनाला धडक। बेस्ट बसचा ऐश्वर्याच्या वाहनाला हलकासा धक्का। घटनेवेळी कुणालाही दुखापत नाही।